सगळा संबंध आहे. इथं रेंज नाही आहे म्हणून यांना असं झालंय ना तर मी आज जाऊ का आत्ता जाऊ, म्हणजे काय बोलतात रात्रीच्या रात्री निघा बोललो ना ये लगे पोचलो काजू व काजू काय थांबा मी उतरते. तर आता आम्ही पोचलो मानगावलाच नाही. आता मानगावला पोचलो. आम्ही बसलो की चौघ जण गाडीत गप ना आणि हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. छान सुरुवात झालेली आहे आणि आज पाऊस येईल असं वाटतंय कारण आज ना बंगाल खाडीत असं काहीतरी वादळ येणार आहे दिले असं बातम्यांना. तर तो वादळ आपल्या साईडला सुद्धा थोडंसं धडकणार आहे असं थोडंफार सांगितलं आहे आणि असं वाटतंय सुद्धा ढगांकडं बघून. तर माझी पूजा झालेली आहे. उठले मी पूजा केले केस धुतली आज चहा पिला. गौरांशला सुद्धा चपाती अर्धी भरून झाली अर्धी भरवायची बाकी आहे. आणि चिंचेला एवढा मस्त पाला आलाय ना एकदम कोवळं पहिला आम्ही खायचं असं आमच्या बाजूलाच होती ना चिंच घरी तेव्हा आम्ही असं पहिला कोवळा पाळा खायचो. तर आता आज दुपारपर्यंत तर मी मॅक्सीवरच असणार. त्याच्यानंतर मग ड्रेस घालणार कारण एवढा भयंकर गरम होत आहे ना. तरी पण आता थोडंसं कमी आहे कारण एवढे दिवस ना फॅन बंद करून बसू शकत नाही पण मी फॅन बंद केलेलं आहे आणि बसलेले तरी एवढं काही गरम होत नाही. 2-3 दिवस झाले पण काल रात्री जरा झाला. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत पाऊस येणार. जरा थंडावा तरी वाटणार. बघूया आम्ही जिकडं चाललो आहे तिकडं काय कसं आहे ते तर तुम्हाला समजेलच. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. आम्ही कुठं चाललो आहे ते नक्की बघा. आता कपडे वगैरे आहेत सगळे कामं उरकून घेतो आणि मग हे आले की निघणार. हे सुद्धा हाफ डे करून येणार आहेत. आम्ही सगळे जाणार आहोत फक्त ताई नसणार. ताई इथंच असणार. तर मग चला बघूया कुठं जातोय. तुम्ही बघा ब्लॉग लास्टपर्यंत. कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच लाईक करा व्हिडिओला. तर गौरांश खेळत बसले. आता मी पटापट कामं उरकून घेते कारण वाजलेत ते म्हणजे 9:30. कामं उरकता मला गौरांशला चपाती भरवायची आणि मी चिंचेचा पाला दाखवते इथून दिसला तर. हे बघा किती छान झालाय बघा ना कसा पोपटी कलरचा एकदम छान दिसतोय का नाही. छान असा तो पाला आलाय कोवळा. इथं निघालेलो आम्ही बाहेर जायला दुपारी. तर मग सकाळीच भाकरी करून घेत होते कारण मग संध्याकाळी बनवायला नको तिकडे जाऊन म्हणून मग 9-10 भाकरी बनवायला घेतलेल्या मी. सकाळी बाकीची कामं उरकलेली आणि त्याच्यानंतर मग भाकरी करायला घेतल्या. जसं की कपडे वगैरे धुवून झालेले माझे आणि भाकरी करून नेल्या म्हणजे संध्याकाळचं जरा टेन्शन वाचेल म्हणून मग या भाकरीच चाललेल्या आहेत. तर आता 12 वाजलेत. मस्त जेवण घेतो. तिकडं पण बसले जेवायला. जेव जा पहिला जेव जा. बॅगी भरलेले आहेत आणि आता निघणार आम्ही. आणि आज आहे आमच्या साखरपुड्याची ॲनिव्हर्सरी म्हणजे एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आज. बघूया. आणि हर्ष आलेला आहे. इकडं आमचे सर बसले. चला निघा. केस विंचार होय केस विंचार चाल इकडं दे फणी तेल लावायचंय. आले थांब रा TV बघत बसा. आले थांब निघा चला बाहेर निघ बाहेर. टमाटर केस बघ चला निघा बाहेर. चला अगं हर्षने ताईंना जरा आयडिया दिले जेवण बनवायचं नाही डायरेक्ट ऑर्डर करायचं. तू एकदम गट्टा असा देऊन दे
मग ऑर्डर करते. चलो चलो बाहेर चलो. ये गेले आणि आता वाजलाय 1:30 वाजता आम्ही निघालोत. आणि ऊन नाही जरा आमच्याकडे बघा जवळट आहे म्हणजे पाऊस पडेल असं. बघूया कसं वाटतंय रस्त्यामध्ये. चला. आणि इथं गाडीमध्ये तिघं म्हणजे गौरांच्या झोपलेला, बाकी दोघी तर जागीच होती पण थोडं डोळे बंद करून आपले पडलेली. गौरांशला आवडतो तो वट्टाणा फुटाणा शेंगा तो आवडतोय. बोल मग बघू. बंगारवाला आमच्या गाडी जा ब्रिज 3.5 तास लागते. 3.5 तास. नागोट नाही मस्ती नुसती. रस्ता चांगला होता असं. याची बहीण 5 झाली. 0.00 आता पार्टी देणार. कोण देणार? तू का देऊ? हा मग का देऊ? 10वीला 5 झाले. तुझी पण बहिणीच आहे ना ते. तुझ्या मामाशी पण 5 झाली. मग तुला फार्म हाऊसला घेऊन जाते 5 झाली म्हणून. फार्म हाऊसला तर पार्टी देतो ना आम्ही. नको म्हणा आज नाही मी नंतर मंगेल पार्टी. आज नाही नंतर नाही मग इतर उतर आणि नंतर ये. नंतर मग नाही आम्ही नंतरच देणार आहे आता नाही. सोनू काय चाललंय? तुंदू खाल्ले. तुला नीट बोलता येत नाही का? मग नीट बोल ना. आता आहे ना उसळ पाव मिसळ पाव वडापाव मारशील म्हणा. या मारा लागले याला. बस मारशील म्हणा. चला आता आम्ही थांबलेलो तिथं नाश्ता करायला ताज हॉटेलला. आता आम्ही थांबलो तर नाश्ता करायला तर ताज हॉटेलला. चला बंद करा. चलो. आणि इकडं आम्ही मागवलेली भजी म्हणजे आईंनी मागवलेली भजी, तर त्याच्यात आम्ही थोडं सहभागी झालो. त्याच्यानंतर आम्हाला आलंय काय बोलतात त्याला वडा रस्सा मागवलेला आम्ही तिघांनी. तर आता तो खातो. आता आम्ही पोचलो मानगावलाच ना. आता मानगावला पोचलो. आम्ही बसलो की 4 गाडीत गप ना. आणि 2 गेलेत भाजी घ्यायला, कारण सोमवार मंगळवार 2 दिवस भाजीचे आहेत, त्याच्यामुळं मग भाजी घ्यायला गेलेत. आणि आम्ही इथं थांबलो गाडीमध्ये. तू नीट बोल. किती वाजता पोहोचू? 6, 6:30, 2:30 वाजता वाजतील. 7 वाजतील. 6:30 पोचल्या बघूया. आणि लाईक सुद्धा लाईक करा. गौरांश कसा बोलतो? सबस्क्राईबला काही पण फेकून मारा पण होत आला पाहिजे. गौरांश कसा करतो? गौरांश लाईक कला सबस्क्राईब कला. स्पायडरमॅन चल का लाईक कला. नीट बस. आता डायरेक्ट पोचल्यावर भेटू.
आहे ना. गुड नाईट. गुड नाईट. शुडली पोचलो पोचलो. काजू बघ काजू. काय थांबा मी उतरते. दर पकड थांब. माझे मारलंस. आम्ही पोचलो फार्म हाऊसला. बाबा गेट खोलतात मग. झूम कर. बारीक मोठावाला बघ कैसा आलो तो डायरेक्ट आता खाऊ शकतो. कुठे आहे पाडा. अयो इकडे चप्पल बोंबलतय. थांब 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 ये. येऊ दे ना बाहेरच्या. पोचलो तर मी. अवतार बघा. एक आंबा आहे हो. एक आंबा आहे. चिक्कू काय नाही. चिक्कू 2-3च आहेत. आंबा तिकडे आहे बघा. सुकलीत झाड. हा मोठं आंबा तिकडे नाही आहे का. तो बघल ती सह्यक आंबा खालचा दिस. काजू. हा काजूच आहे दुसरं काय नाही. चिक्कू नाही. तो बघ आंबा खाली आहे. दाखवा. एक पण नाही. काजू आहेत जास्त पिकलेले काजू. हा हे बघ. माझे बॅट बॉल हे बघ ना. हे बघ पडलाय खाली. खाली पडलाय बघ. चिक्कू पिकलाय का बघ रे. कच्चा आहे का. किती उचलले. एकच. त्याला झालाच. नाही एवढं. पाणी पाहिजे. पाणी टाकायला तेव्हा त्या बरोबर येतात. आले आले सगळे कुसले देतात. हे तर नको जा. एकच आंबा आहे. आंब्यावर फक्त एकच आंबा आहे बघा. आंबा दुसरं सगळं सुकलंय. पाणी पाहिजे. पाणी असलं ना मग सगळं येतंय बरोबर. तर एकदाची पोचलो. काजू वरती आहे. काढलं काय बघ. आणि बाहेर आहे काय तो. काजू. हा काजू आहे त्याला लागलेला. याला आता त्याला मारले नाही. इकडे खोल. दुसरं कायच नाही. काठी मारते. इथं तुतीचं झाड सुद्धा होतं. आणि आम्ही 6:45 वाजता पोचलेलो आहोत. सुकले. हे सुद्धा तुळस सुकले. आणि यांचं काजू काढायचं काम चाललंय. किती भेटले. पडला. किती भेटले. नको काढू त्याला. पिकलाय का तो. पिवळा झाले का. मारा ना पडेल तो. काठी लागली. आणि आता जरा तोंड धुवून घेतलंय फक्त साबणाने. आता जरा हे साफ करते डोळेचं. आणि मग बाकीचं बघूया. जेवण तर भाकरी आणलेले आहेत. आता काय बनवायचं आहे. भाजी वगैरे घेऊन आलोत. भेंडी वगैरे बघूया. आता पहिला जरा झाडू मारते आणि मग आई आणि मी जेवणाला सुरुवात करू. तर आता पहिला रूम पटापट झाडून घेते आणि मग भेटते. आता काय स्वच्छता दाखवत बसत नाही. एवढी काही जास्त करणार सुद्धा नाही. आणि एवढं काही घाण झालं पण नाही. खालीच एकदम हे झालं आहे. आणि फक्त इकडची अशी जी वरवरची धूळ आहे ती काढणार आहे अशी. आता ब्लॉग खूप मोठा होईल. चला चहा पिऊन झालेला आहे. आता कांदा वगैरे कट करून घेते. आणि तिकडं रूममध्ये झाडू मारतात. मी कापून देते पटापट. मग त्या बनवते.
आणि या दोघांचा तर मस्त खेळ चालू झाला खेळून. तू काय खेळतोय? त्याला तर भेटले गाडी. हा अजून एक खुर्ची पाहिजे याच्यात. दिवा लावायचं राहिले. कधी आणलेला तो? आईनं माहिती असं बघ. फुटबॉल तो कोणाचा आहे? गौरांच्या तर गाडी भेटले, मस्त खेळतोय. याला हातपाय नाही धुतले, काय नाही, कोणीच नाही धुतले तसे. तर मस्त रात्री आंघोळ करा. बटकी धुती पाणी नाही आहे टाकीत, पाणी आहे ना बाहेरच होते ते. आत्ताशी आले तोंड दाखवायला. इकडं तर या गेटच्या बाहेर होतं. त्यांना मेंटेन्स तीच आहे. त्या तोंड बिंड धुवायचा. आवरा बिलिंग कार्ड घेतला महिन्याला, आवरा पैसा भरते. इथं नेटवर्क नाही. इथं नाही का गेटच्या इथं? नाही ना, नशीब तो जिओचा दुसरा सिम आहे, त्याला थोडासा नेटवर्क आहे. एक व्हिडिओ तरी अपलोड झाला. टेरेसवर नेटवर्कच नाही याचा वोडाफोनचा. बापरे बापरे. गेल्या वेळी वोडाफोन सुसाट पलत होता. या वेळेला सुसाट काय वरती टेरेसवर पण होता. आता या वेळेला माझं काही खरं नाही वाटतं. बघू तुला नेटवर्क आहे का? इथं नाही आहे. नाही आहे, वरती बघायला लागेल. टेरेसवर नंतर जाईल. टेरेसची लाईट लावली का? नाही लावा. सकाळी बघा मस्त व्यू असते. जरा लेट पोचलो म्हणून. तुम्ही उद्या जाणार आहात ओ? तुम्ही जाणार आहात उद्या? इथं चाललात ना हरिहरेश्वरला? कधी जाणार आहात? उद्या मंगळवार, भाजीच्या दिवशी. बाबा नाही येत ना? त्याला पण त्याचा काय. मग मी येते ना. कोणाला काय झालं? मी येते ना, म्हणून तर विचारते. चला आता मी पटापट एक कट करून घेते, मग जेवण पटापट. संध्या रात्री येड लागलंय. कांदा झोंबायला लागला. संध्याकाळी 5ला निघायचं बोलतात. झालेले आहेत माझ्या भाज्या कापून आणि आई इथं बनवतात जेवण. भेंडी एक पण जून नाही हा, सगळी मग एक पण नाही जून नाही भेटलं. एका साईडला टाकले डाळ, एका साईडला काय टाकले पालक, एका साईडला मग भेंडी आणि काय जवळा. तिघांसाठी या जवळा. परत हे राहू दे का पिशवीतच? जाऊ दे, काढून परत भरायला नको. आता वाजले 8. जवळ काढला काय? काढून जाऊ दे. थोडंसं जवळ करते याच्यात. हे तर रेंजच बघतात, रेंज नाही म्हणून बाहेरच येतं. मग टेरेसवर गेले वाटतं. मला तरी येईल तर बरी लावले वाटतं त्यांनी, गेले टेरेसवर. सगळा संबंध आहे इथं. रेंज नाही आहे म्हणून यांना असं झालंय ना तर मी आज जाऊ का आत्ता जाऊ. म्हणजे काय बोलतात, रात्री निघा बोललो ना, हे लगेच निघतील रेंजसाठी. म्हणजे त्यांना फॅमिली इम्पॉर्टंट नाही आहे, त्यांना फोन इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला मी लिहून देते असं. आणि हे खरोखर आहे. आता आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी तर साधा माणूस बोलला सुद्धा नाही का. हा, कोणाच्या काकांनी काढली रे एंगेजमेंट? खरोखर सांगू, असते फक्त वेडिंग अॅनिव्हर्सरी. पण मी सांगत नाही का केकच कापा. केक कापणं ब्रिटिश लोकांची पद्धत, आपली पद्धत नाही. सांगू का, एक सांगते मी सगळ्यांचं, ज्यांचं लग्न झालंय त्यांचं, फक्त बायकांना ना प्रेम करा. स्वतःच्या, दुसऱ्याने सांगेल का कोणाच्या बोलताय? मी कधी बोलत फक्त तेवढं करा. खरोखर लय बायका खुश होतील. तुम्ही केक नाही आणून दिला ना तरी चालेल, दुसऱ्यांचं नाही, माझं मी सांगते. मम्मी काय प्रेम नाही करत? नाही करत. बघ किती प्रेम आहे. हा, नाहीच करत. बस
आणि इथं थोडंसं थंडावा आहे. चला चला वर खाली फिरून ये. मी पण येते. चप्पल घाल. आला चप्पल घाल. जा. आणि थोडंसं थंडावा आहे, बाहेर गरम नाही होत. चाललेत अशी चाललंय आमचं. आता उद्या तू असेल तर बोलून घे. काय काय बोलले? मी असेल तर काय? सोनू जातो का? सोनूला गाडी भेटले ना. तू जातो? बघ बघ तिकडची घर वगैरे बघ. उद्या सकाळपासून नाही ना, उद्या बॅडमिंटन असला तर काढू, टाइम असला तर खेळू. मला आवडतं बॅडमिंटन. बॅट नको, जा ना त्यांच्यासोबत. बॅट बॉल करली तरी खेळतील, तरी नेट नाही बोललं तर खेळतील. बस विचार खेळतात का ते. आता काय खेळतील? आता रातचे मी नाही खेळणार. हा मग आता काढून काय फायदा आहे? उद्याचा उद्या बघ. उद्या काय तर चाललंय एका साईडला आईचं जेवण मी सगळं कट करून दिले. आता मला भूक तर नाही आहे, पण गौरांशला भरवायचं आहे. बघू आता काहीतरी कसली भाजी झाली तर मग त्याला बाहेर भरवून घेते आणि मग आपलं आपण जेवून घ्यायचं. आणि हर्ष आमचा खूप सुधारलेला आहे. भाजी अजिबात खात नव्हता, तो आता भाजी खायला लागलेला आहे. अजिबात म्हणजे अजिबात. मी आज दुपारी आला तर आश्चर्य गेला, ए कुठं चालला गौरांश? आश्चर्य केला की त्यांनी भाजी मागितली. काय भाजी आहे का? कारण आज सोमवार आहे ना, त्याच्यामुळं. तू तरी विश केला का मला इथल्या इथं हॅप्पी ॲनिव्हर्सरी म्हणून? एंगेजमेंट साखरपुड्याची कोण आठवण देते लग्नाची ठेवतात. चला आमचा असा टाइमपास चाललेला आहे. बघूया अजून काय होतंय काय नाही ते. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि याची नुसती गाडी भिजवणार. बघ 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 गौरांचा प्रेम बघ. आता मी जेवून घेते. मस्त भाकरी, डाळ, भेंडीची भाजी आणि पालकची भाजी. चला जेवायला बाहेर. चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मस्त खेळ चाललेला आहे, जेवलो वगैरे बाहेर. आता झोपायचं, आंघोळ वगैरे करून. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा. बाय बाय.